नमस्कार, मी शिल्पा गुजर. महाराष्ट्र कॉलिंग मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आजचा आपला विषय आहे तयारी 11वी आणि 12वी सायन्सची आणि या विषयावर आज आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत प्रोफेसर राजेंद्र महाजन. नमस्कार सर, आपल्या कार्यक्रमात स्वागत आहे. सर हे या शैक्षणिक क्षेत्रात गेल्या 20 वर्षांपासून कार्यरत आहेत. तसंच सरांनी पुण्यातल्या SP कॉलेज आणि फर्ग्युसन कॉलेज येथे नोकरीही केली आहे. तुम्हाला जर आजच्या विषयासंदर्भात काही प्रश्न किंवा शंका असतील तर आम्हाला नक्की फोन करा. यासाठी आमचा नंबर लिहून घ्या 02266843333. खरं तर खूप महत्त्वाचा विषय आहे सर. 11वी आणि 12वी जे विद्यार्थी आहेत खरं तर त्यांच्या मनात अनेक शंका असतात. मलाही अनेक प्रश्न पडलेत, मला वाटतं अनेक लोकांना प्रश्न पडले असतील. पण सुरुवात मला अशी करायची की या विद्यार्थ्यांनी अभ्यासाची सुरुवात कशी करावी. प्रश्न अगदी सरळ आहे की अभ्यासाची सुरुवात करण्याच्या अगोदर की ज्या वेळेस विद्यार्थी 11वी सायन्सला येतो तर त्यावेळेस त्याने पूर्वतयारी म्हणून गेल्या एपिसोडमध्ये मी सांगितलं की 9वी 10वी मध्येच त्याने मॅथ्स आणि सायन्सची तयारी करणं गरजेचं आहे. जेव्हा तो अभ्यासाचं एक नियोजन करेल किंवा अभ्यासाची तयारी ज्या पद्धतीने तो करणार आहे पुढच्या दृष्टीने, तर त्याला आपल्याला काही पैलू पाडावे लागतील की 11वी सायन्सला प्रवेश घेतल्यानंतर आपल्याला नेमका अगोदर कुठल्या विषयांचा अभ्यास करायचा आहे त्याची एक जर सिक्वेन्स ठरवली आणि कुठल्या विषयांना अगदी प्राधान्य द्यायचं आहे त्याप्रमाणे जर प्लॅनिंग केलं तर त्याचा जो नियोजन आपण जे म्हणतोय की अभ्यासाचं नियोजन, नेमकं अभ्यासाचं नियोजन म्हणजे काय की त्याला 11वी आणि 12वी ही जी 2 वर्ष आहे सायन्सची ती अतिशय महत्त्वाची आहेत. त्याच्या आयुष्याला जर कलाटणी द्यायची असेल, 180 डिग्रीमध्ये त्याचं लाईफ जर चेंज करायचं असेल तर त्याने सुरुवात अगोदर फिजिक्स आणि केमिस्ट्री ही जी विषय आहेत हे सगळ्याच ठिकाणी लागतात. म्हणजे अगदी कुठलाही त्याने कोर्स जरी घेतला तरी त्याच्यामध्ये लागतात. तर तिथून त्याने सुरुवात करावी असं मला वाटतंय. नक्कीच तुम्ही फिजिक्स आणि केमिस्ट्री किंवा मॅथ्स या विषयाचा जसा उल्लेख करताय तसंच 11वी मध्ये म्हणजे जसं तुम्ही ह्या विषयांबद्दल सांगितलं की या विषयांची जास्त तयारी केली पाहिजे. जसं PCM किंवा PCB असे ग्रुप सायन्सच्या विद्यार्थ्यांसाठी असतात. त्याच्या पुढे त्यांचं भवितव्य किंवा मग कोणत्या क्षेत्रामध्ये जायचंय हे ठरलेलं असतं. तर 11वी सायन्सला आल्यावरती PCM किंवा PCB हा लगेच ठरवायचा, 11वीलाच ठरवायचा की आपल्याला नेमकं काय करायचंय. बऱ्याच लोकांचा संभ्रम असतो की नाही, कारण स्पेशलायझेशन हा अगदी गरजेचंच आहे. पण PCM किंवा PCB मला असं वाटतं सर्वसामान्य विद्यार्थ्यांनी जर आज बघत असतील त्यांनी एक विचार करावा की जर विद्यार्थी एक 70, 75, 80 पर्यंत असेल तर असं त्याचं काही नियोजन असावं की नाही PCB किंवा PCMच घ्यावा. PCMB हा विषय घेतल्यामुळे अगदी 12वीला आल्यानंतर त्याने लास्ट मोमेंटला डिसिजन घेण्यापेक्षा अगदी 11वी मध्येच त्याने जर डिसाईड केलं की मला इंजिनिअरिंगच्याच कोर्सेसला जायचं आहे किंवा PCB घेऊन मला मेडिकल लाईनलाच जायचं आहे. मेडिकल म्हणजे फक्त काही डॉक्टर होतो असं नाही, त्याच्यामध्ये अनेक लाईन आहेत. बायोटेक आहे, ॲग्रिकल्चर आहे, वेटरनरी आहे, फार्मास्युटिकल आहे. तर मला असं वाटतं की त्याने 11वी मध्ये जर डिसिजन घेतलं तर निश्चित त्याचा फायदा होतो. पण सर्वसामान्य विद्यार्थ्यांना परिस्थितीनुरूप वागावं लागतं, कारण आईबाबांची परिस्थिती ही सगळ्यांचीच अगदी तो काही उच्चभ्रू समाजातून सायन्सला आलेला नाही, काळ बदललाय. तर मला असं वाटतं की त्याने त्यासाठी निश्चितच 11वी आणि 12वीला PCMB ठेवावं, जेणेकरून ज्याकडे जास्त मार्क्स येतील त्याकडे जर तो विद्यार्थी गेला निश्चित त्याचा फायदा होईल. नक्कीच, म्हणजे PCMB 11वीला घेणं जास्त महत्त्वाचं आहे. आधीच विचार करण्यापेक्षा की आपण PCMच घ्यावा किंवा PCBच घ्यावा या असं करण्यापेक्षा जर आपण असं केलं की 11वीलाच जर एखाद्या विद्यार्थ्याचं भवितव्य त्याला माहिती की मला बाबा या गोष्टीमध्ये करिअर करायचंय, त्याला इंजिनियर व्हायचं, तर त्याने PCM घेतला किंवा PCB घेतला. जर बायोकेमिस्ट्री किंवा मेडिसिन किंवा फार्मास्युटिकल या विषयाकडे जायचं असेल तर जर PCM जर ग्रुप घेतला तर अभ्यासाची तयारी कशी करायची आणि PCB घेतला तर अभ्यासाची तयारी कशी करायची आणि कोणत्या विषयाला या तिन्ही मधल्या विषयाला जास्त महत्त्व द्यायचं. PCM किंवा PCB हे विभाग A ग्रुप आणि B ग्रुप असं पण त्याला म्हणूया. तर PCM घेतल्यामुळे तू इंजिनिअरिंग लाईनला जाणार. तर फिजिक्स आणि केमिस्ट्री हा कॉमन सब्जेक्ट आणि मॅथ्स हा त्याचा सगळ्यात अगोदर की त्या ग्रुपकडे जायचं आहे म्हणून तो मॅथ्सकडे किंवा त्या PCM कडे. फिजिक्स केमिस्ट्री हा कॉमन आहे, मग त्याला मॅथ्स सोबत आहे. म्हणजेच थोडक्यात काय, फिजिक्स केमिस्ट्रीची तयारी त्याने जर अगदी सुरुवातीपासूनच जर व्यवस्थित केली तर निश्चित त्या ग्रुपमध्ये तो चांगल्या पद्धतीने करिअर करू शकेल. किंवा जर तो मेडिकल लाईनला येत असेल तर त्याला बायो सोबत आहे, बायोलॉजी सोबत आहे, म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री तिथेही कॉमन आहे. म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री बायो, तर बायो हा त्याचा एक ॲडिशनल सब्जेक्ट आला त्याच्यामध्ये. तर त्याने
फिजिक्स केमिस्ट्री हा कॉमन असल्यामुळे इकडे मॅथ्स किंवा तिकडे बायो, तसं पाहिलं तर 3च विषयांचा व्यवस्थित जर त्याने अभ्यास केला तर निश्चित सांगतो की आपली जी स्वप्न आहेत ती स्वप्न तो पूर्ण करू शकतो. नक्की सर, आपल्या हाताखालून अनेक स्टुडंट्स गेले असतील. तुम्ही त्यांचं भवितव्य कसं, म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याचा कल नेमका कुठे आहे किंवा त्याला कशात जास्त मार्क्स मिळतात असं तुम्हाला माहिती असेल. पण मग हे एकूणच अभ्यासाचं नियोजन किंवा वेळापत्रक वर्षभराचं कसं असलं पाहिजे? म्हणजे सुरुवातीच्या जूनमध्ये कॉलेजेस जशी सुरू होतात तर जून ते फेब्रुवारीमध्ये जनरली एक्झाम्स असतात, तर हा अभ्यासाचं वेळापत्रक नेमकं कसं असावं? कसं आहे की ज्यावेळेस साईबाबांचं आणि त्याचे स्वप्न असतं की मी अगदीच पहिल्या दिवसापासनं की सुरुवातीला जर त्याने अभ्यास केला प्रामाणिकपणाने तर निश्चित असं लक्षात येईल की त्याचं जे नियोजन आहे, अभ्यासाचं जे वेळापत्रक आहे ते त्याच्या सोयीनुसार घ्यावं. म्हणजे अगदी जर त्याने सकाळी उठायचं ठरवलं 5 वाजता, तो 8 दिवस उठेल, 9व्या दिवशी ते शक्य नाही होत. म्हणून जी वेळ मिळेल, मी मागच्या यात पण सांगितलं त्याप्रमाणेच की जी वेळ मिळेल त्या अभ्यासाची वेळ त्याने ठरवावी. आणि सगळ्यात महत्त्वाचं, रोज ॲटलिस्ट त्याने सवयच लावावी की 5 प्रॉब्लेम फिजिक्समध्ये, 5 केमिस्ट्रीमध्ये जर तो सोडवत असेल तर डेली 10 होतील. इंटू 1 महिन्याचं जर कॅल्क्युलेशन केलं तर जवळजवळ 300 प्रॉब्लेम्स त्याचे सॉल्व्ह होतील. मग जर सुरुवातीला जूनपासून किंवा आता जुलैला 15 जुलैला कॉलेजेस स्टार्ट होत आहेत, 15 जुलै तर त्याने डिसेंबर एंडिंग पर्यंत एक प्लॅन करावा की कोणत्याही परिस्थितीमध्ये माझं 11वी तिथे संपलं पाहिजे. म्हणजे अगदी थेरीसह त्याने कॉम्पिटिटिव्ह एक्झाम जी त्याला द्यायची, मेडिकल असेल किंवा इंजिनिअरिंग असेल किंवा आर्किटेक्ट असेल, कुठलीही असेल, म्हणजे त्याने त्या पद्धतीनेच तो अभ्यास करावा. आणि जानेवारीमध्ये त्याने 12वीला सुरुवात करावी आणि साधारणपणे ऑक्टोबर एंडिंगला त्याने तो संपवावं की जेणेकरून त्याला एक 5-6 महिन्याचा जो पिरियड मिळेल, बरोबर, त्याच्यामध्ये पुन्हा ती रिव्हाइज करून नेक्स्ट इयरच्या जास्तीत जास्त तो मार्क्स घेऊ शकतो. नक्की सर, आपल्याला कार्यक्रमाचा पहिला फोन येतोय अंबरनाथवरनं आयुषी यांचा. आयुषी, आपला प्रश्न विचारा. बोला आयुषी. हॅलो. बोला. हॅलो, नमस्कार मॅडम. नमस्कार. हा बोला. मला ते माझ्या मुलीबद्दल विचारायचं होतं. हा बोला. तिने बीएससी फॉरेन्सिक मध्ये काय स्कोप आहे पुढे? म्हणजे सगळेजण घाबरत आम्हाला की त्याच्या पुढे काही स्कोप नाहीये, तर प्लीज जरा मार्गदर्शन करा तर बरं होईल. कारण तिने प्रश्न पुन्हा विचारा मॅडम. बीएससी फॉरेन्सिक मध्ये तिला करिअर करायचंय. ठीक आहे. काय करतो नाही झालं म्हणून आम्हाला बीएससी फॉरेन्सिक मध्ये जरी तिला करिअर करायचंय आणि तुम्ही जे म्हटलं की लोक घाबरवतात किंवा भीती वाटते, आजकाल कुठल्याही कोर्सला जाण्याची भीती नाही कारण इतक्या दिशा मोकळ्या झाल्या आहेत. बरोबर आहे की त्याच्यामुळे सायन्स म्हणजे आपण म्हणतो जसं पुण्यामध्ये म्हणतो पुणे तिथे काय होऊ नये, तसं सायन्स हे जळीस्थळी काष्टी पातळी आहे. तिथे सगळ्यांची गरज आहे. आज अनेक आपल्या फॉरेन्सिक लॅब अशा आहेत की तिथे या विद्यार्थ्यांची गरज पडते. नंतर अनेक केमिकल लॅबोरेटरी आहे, तिथे हा विद्यार्थी लागतो. तर कुठलाही कोर्स करत असताना अगदी मला जे अपेक्षित आहे मॅडम की मनापासून त्याने तो कोर्स करावा, म्हणजे त्याला यश प्राप्त होईल. ब्रेक नंतर महाराष्ट्र कॉलिंग मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. तयारी 11वी आणि 12वी सायन्स या विषयावरती आपण बोलतो आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करतात प्रोफेसर महाजन सर. आपण एकूणच 11वीची तयारी किंवा 12वी सायन्सला ऍडमिशन घेतल्याच्या नंतर कशी तयारी करायची याच्याबद्दल आपण बोललोच. पण जर 10वीला कमी मार्क्स असतील आणि एखाद्या व्यक्तीला किंवा विद्यार्थ्याला किंवा त्याच्या पालकांना त्याची स्वतःची मनापासून इच्छाशक्ती असेल की नाही मला सायन्सलाच ऍडमिशन घ्यायचं आहे आणि जर त्यांनी ते घेतलं तर काही इफेक्ट होतो का त्याचा? म्हणजे त्यांनी कसा अभ्यास करायचा? मग कुठलीही गोष्टी इच्छाशक्तीवर अवलंबून असते. मनी वसे ते स्वप्नी दिसे, आपण असं म्हणतोय. मार्क्स कमी आले म्हणून घाबरून जाण्यात काही अर्थ नाही. त्याने अगदी व्यवस्थितरित्या की 55-60 मार्कांचाही विद्यार्थी, म्हणजे ज्याला 10वीला 55-60 मार्क्स आहेत, तोही विद्यार्थी सायन्सला येऊन त्याचं आयुष्य बदलवू शकतो. बरोबर. त्याचं कारण असं आहे की त्याला थोडं एक्स्ट्रा एफर्ट्स घ्यावे लागतील. इतर विद्यार्थी जर 2 तास अभ्यास करत असेल तर त्याने 3 तास निश्चित करावा, कारण तो अजून जमिनीवरच आहे. कारण आपण म्हणतो ग्राउंड टू अर्थ, आणि त्याप्रमाणे जर त्याने प्लॅनिंग केलं की यस मला सक्सेस व्हायचंच आहे, मला अचिव्हमेंट करायची, एक गोल सेट त्याने करावा की मला ज्या ध्येयाकडे जायचं आहे, की मला जर डॉक्टर व्हायचं आहे ना, तर मला असं म्हणायचं की जर त्याला ग्रँड कॉलेजला यायचं असेल, त्याने ग्रँड कॉलेजचा जर फोटो बाहेर लावला त्याच्या जिथे अभ्यास करतो तिथे,
किंवा बीजेला जायचं असेल, बीजेचा जर फोटो म्हणजे ड्रीम्स व्हिज्युअलाइज करायला त्याने शिकावं. ड्रीम्स बघत असताना त्याने ती फोटो चिपकवून किंवा ती फ्रेम बनवून त्याचा स्वतःचा फोटो तिथे लिहून देतो. 2 वर्षानंतर तो सक्सेस होईल. पण त्याला एफर्ट्स घ्यावे लागतील. हे अगदी महत्त्वाचं आहे की थोडं त्याच्या मागची कारण असं आहे की अगदीच त्याला जर इंग्रजी लिहिताच येत नसेल, इंग्रजी बोलताच येत नसेल थोडंही, तर त्याने मात्र थोडा विचार करून सायन्सकडे यावं. नक्कीच. म्हणजे इच्छा तिथे मार्ग जसं म्हणतो आपण, म्हणजे आपण इच्छाशक्ती दांडगी असली तर आपण हे शक्य आहे, कसंही तो करू शकतो. आणि त्यात त्याला तो मार्ग त्याने स्वीकारायचा आहे थोडक्यात. नक्कीच. सर, थिअरी बरोबर जेई किंवा AIPMTचा अभ्यास कसा करायचा आणि किती करायचा? थेरी बरोबर आता तो संभ्रम सगळ्यांकडे. मागच्या याप्रमाणे जर विचार केला की थेरीला जितकं आपण प्राधान्य देतोय तेवढंच त्याने अगदी या दोघं कॉम्पिटेटिव्ह एक्झाम, ती जेई असेल म्हणजे इंजिनिअरिंग लाईनचं असेल किंवा मेडिकल लाईनला तो जाणार असेल, तरी अगदी त्याने त्याप्रमाणेच त्याने प्लॅनिंग करावं की जेवढा वेळ तो थेरीला वेळ देतोय तेवढाच त्याने त्या जॉईंट एंट्रन्स एक्झामसाठी म्हणजे इंजिनिअरिंगच्या किंवा AIPMT असेल, ऑल इंडिया प्री मेडिकल टेस्ट किंवा MSCET असेल, त्याने तेवढाच जर प्रामाणिकपणाने अभ्यास केला तरच हे सगळं शक्य आहे. आणि तरच तो कोर्स आता पूर्वीसारखं राहिलं नाही की 12वीला आल्यानंतर मी अभ्यास करेल. अगदी 11वी पासूनच त्याला प्रामाणिकपणाने अभ्यास करावा लागेल. कारण आपल्या डोक्यात तो गैरसमज मुलांच्या किंवा पालकांचा, ठीक आहे 11वी आहे, रेस्ट इयर आहे, ते त्याने सोडावं. आता 11वी पासून अगदी पहिल्या दिवसापासून. आणि सगळ्यात महत्वाचं जेही म्हटल्यावर CBSE बेस आला, तर CBSE बेस डोक्यात ठेवून त्याने अभ्यास करणं अगदी गरजेचं आहे. नक्कीच. आपल्याला आणखी एक फोन येतोय पनवेलवरनं, सोनाली यांचा. सोनाली, आपला प्रश्न विचारा. बोला सोनाली. बोला. हा हॅलो. बोल सोनाली. हा हॅलो. आम्ही सायन्स मधून PCM घेतलेला आहे. सोनाली, तुझ्या घरच्या टीव्हीचा आवाज थोडासा कमी कर, म्हणजे तू प्रश्न पण व्यवस्थित विचारू शकतेस आणि तुला उत्तर पण व्यवस्थित मिळेल. हॅलो, मी बायो ड्रॉप केलेला आहे. हा बोला. प्रश्न, मला वाटतं तिचा फोन कट झालेला आहे. तिने काहीतरी PCM घेतलं असं ती म्हणत होती. हा, PCM घेतलंय आणि तिने बायो ड्रॉप केलेला आहे. तर तो अनुत्तीर्ण प्रश्न असा की त्यात 11वीला आहे की 12वीला आहे हा विषय. तरी पण आपण एक कॉमन सांगू शकतो की जरी ते आता 12वी मध्ये जरी असेल तरी तिने सोबत जे तिचे विषय आहेत किंवा तिने एक जॉग्राफी मे बी ठेवलेला असेल आणि इंग्लिश आणि हिंदी असेल, तर तिने PCM कडे कॉन्सन्ट्रेशन करावं. इतर विषयांचा अगदी हसत खेळत तिने अभ्यास केला तरी सहज तिचा तो ग्रुप. तिने PCM घेतलाय म्हणजे नक्कीच तिचा ओढा कुठेतरी इंजिनिअरिंगला असणार असं दिसतंय. एकूणच सर, अभ्यासाची दिशा जेव्हा ठरवायची असते तेव्हा कोणत्या विषयाला किंवा कोणत्या अभ्यासाला जास्त प्राधान्य देणं विद्यार्थ्यांनी गरजेचं आहे? आपण जेव्हा दिशा म्हणतोय की कुठल्याही दिशेला जायचं असेल तर ती दिशा माहीत असेल किंवा तो रस्ता माहीत असेल तर तिकडे जाण्यामध्ये जो आनंद आहे तो वेगळा आहे. फॉर एक्झाम्पल, तो PCM कडे जाणार असेल किंवा PCB कडे जाणार असेल तर अगोदर त्याने आता या मागच्या या म्हटल्याप्रमाणे की फिजिक्स केमिस्ट्री ही कॉमन सब्जेक्ट आहेत, बरोबर आहे. तर त्याच्यामुळे त्याला कुठल्याही विषयाला जाऊ देत त्याने प्रामाणिकपणाने अभ्यास करणं हे अगदी गरजेचं आहे. जरी आज कोचिंग क्लासेस त्याच्या सोबत असलेत किंवा कॉलेजेस सगळे त्यांच्या सोबत असले, प्रत्येक टीचर आपला विद्यार्थी सक्सेस व्हावा म्हणून महाराष्ट्रात झटतोय, बरोबर. पण आजचा जो विद्यार्थी बदलला आहे किंवा बदल घडतोय की त्याने पूर्वी माझ्या वेळेस मला मोबाईल हा प्रकार माहित नव्हता किंवा कुठला लॅपटॉप माहित नव्हता किंवा PCला इतकं कधीतरी अपेक्षित होतं. जर थोडं त्याने जर त्याच्यापासून बाजूला झाला, परावृत्त झाला, तर निश्चित सांगतो की तो विद्यार्थी सक्सेस होऊ शकतो आणि त्याला ती गरज आहे. जर त्याने त्याप्रमाणे प्लॅनिंग केलं तर त्याच्या याच्यामध्ये निश्चितच तो फायदा होईल. आपल्याला आणखी एक फोन येतोय मुंबईवरनं, सेजल यांचा. सेजल, आपला प्रश्न विचारा. हॅलो. हा बोला. माझा मुलगा 12वीला आहे या वर्षी. तर त्याला पायलट व्हायचं आहे, तर त्याच्यासाठी काय करता येईल? प्रश्न तुमचा आता 12वीला आहे, त्याचा PCM ग्रुप असेल तर त्याला कमर्शियल पायलट व्हायचं आहे, तर त्याने PCM मध्ये करिअर करावं आणि ज्या पुढच्या काही एक्झाम्स होतात, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम या सगळ्यांकडे आहे. अगदी गेल्या वर्षी फार्मास्युटिकलला सुद्धा एक आपली एंट्रन्स एक्झाम सुरू झालेली आहे. तर तसं पायलटला आपल्या बारामतीला तर एक कमर्शियल पायलट सेंटर खूप चांगलं आहे. माझी विद्यार्थिनी गेल्या याच्यामध्ये आकांक्षा कुदळे म्हणून ती आता एक कमर्शियल पायलट झाली, तिथे ती ट्रेनर म्हणून सुद्धा आहे.
तर मला सांगायचं आहे की PCM घेऊनच पायलट होता येतं असं त्याचा जो विषय असेल तर मात्र त्यांनी तो कमर्शियलसाठी त्यांची एक्झाम देणं मात्र गरजेचं आहे, हे मी आता सांगेल. नक्की सर, तुमचं जे कोचिंग क्लासेस आहे प्रोफेसर महाजन कोचिंग क्लासेस, तर याच्यामध्ये तुम्ही 11वी सायन्स 12वी सायन्स विद्यार्थ्यांचा अभ्यास कशा प्रकारे करून घेता? ज्यावेळेस 11वीला तो विद्यार्थी आमच्याकडे प्रवेश घेतो, आमच्याकडे गुणांची एक अट आम्ही ठेवलेली की त्याला 60 अबाव असावे. कारण अगदीच 45-50चा विद्यार्थी मी आता जसं म्हटलं की तो सायन्स घेऊ शकतो, पण अगोदर त्याची आम्ही एक टेस्ट घेतो की त्या टेस्टमध्ये सायन्स मॅथ्स रिलेटेड जर तो त्यात बसत असेल त्या टेस्टच्या क्रायटेरियामध्ये तर त्याला आम्ही प्रवेश देतो. आणि 11वी सायन्सच्या अगदी पहिल्या दिवसापासूनच आम्ही CBSE बेसचा वापर करतो. थोडक्यात स्टेट बोर्ड बरोबर आम्ही CBSE बुक्स सगळी रेफर करतो की जेणेकरून त्याला 11वीला जुलै महिन्यात आता जी बॅच चालू होते ती साधारणपणे आता म्हटल्याप्रमाणे कुठल्याही परिस्थितीत डिसेंबरपर्यंत त्याचा संपूर्ण अभ्यासक्रम थेरी अधिक CET आम्ही हा पूर्ण करतो. सेम जानेवारीमध्ये त्याला आम्ही 12वी स्टार्ट करतो. त्याला अगोदरच ऍडमिशन घेताना सांगतो की बेटा 11वी आणि 12वी हे वेगळं नाही, कारण तू वेगळं जर डोक्यात ठेवलं तर फक्त 11वीला चांगला स्कोअर करणार, 12वीला परत तेच होणार. त्याच्यापेक्षा सोबत सायमल्टेनियसली 12वीचा जेव्हा सुरुवात होते जानेवारी फेब्रुवारी महिन्यामध्ये 12वीचे काही मोजके चॅप्टर त्याचे रिव्हाइज करून घेतो, तयारी करून घेतो. आणि मार्च महिन्यामध्ये पुन्हा 11 साठी, कारण त्याला 11ची एक्झाम ही स्कूल कॉलेज लेवलला द्यायची, तर त्याच्यामध्ये ती तयारी करून एप्रिलपासून आम्ही कंटिन्युअस करून ठरलेल्या याप्रमाणे त्याचे शेड्यूल्स आम्ही बसवलेले आहेत की त्याप्रमाणे तो विद्यार्थी प्लॅन आउट करतो. आणि मग पुढे एक एक त्याचा विभाग पाडून, म्हणजे PCM असेल PCM, PCB असेल PCB, PCMB असेल PCMB, तर त्याप्रमाणे मग त्याला त्या फॅकल्टी ह्या गाईडलाईन देतात आणि तो त्या सक्सेस स्टोरीमध्ये येतो. नक्कीच. आपल्याला आणखी एक फोन येतोय बुलढाण्यावरनं गणेश यांचा. गणेश, आपला प्रश्न विचारा. बोला गणेश. बोला. हॅलो. हा सर. अभियांत्रिकी मध्ये मला प्रवेश घ्यायचा होता. तर सर नेमकं अभियांत्रिकीचा एवढं मला मेकॅनिकल ब्रँच साठी घ्यायचं आहे. हा बोला ना. गणेश तुमच्या टीव्हीचा आवाज खूप जास्त येतोय, तुमचा प्रश्नही लक्षात येत नाहीये. अभियांत्रिकीचा गणेश. गणेश यांचा आवाजही येत नव्हता, त्यांच्या टीव्हीचा आवाजही जास्त होता. सर, जर तुम्ही तुमच्या कोचिंग क्लासेसमध्ये सांगितलंय की कशा पद्धतीने तुम्ही अभ्यासाची सुरुवात करता आणि विद्यार्थ्यांना 11वी आणि 12वी दोन्ही वर्ष किती जास्त महत्वाची आहेत याची सांगड कुठेतरी घालून देता, मग तुम्ही एक्झामच्या पद्धती कशी आहे, म्हणजे कशा प्रकारे तुम्ही विद्यार्थ्यांची एक्झाम घेता? अगदी त्यांना टॉपिक्स वाईज आपल्याला एक्झाम त्याच्या घ्याव्या लागतात की असं नाही की एकाच दिवशी तो सगळ्याच विषयांची तयारी करेल. म्हणून आम्ही वीकली त्याचे एक प्लॅनर बनवलेले आहेत की त्या प्लॅनर प्रमाणे त्याला थेरी बरोबर कंपल्सरी CET म्हणजे कॉमन एंट्रन्स टेस्ट, जी JEE असेल किंवा मेडिकल असेल, ती कंपल्सरी त्या टेस्टमध्ये तो पेपर त्याला कंपल्सरी द्यायचा आहे. त्याचं मार्किंग सिस्टीम सुद्धा आम्ही निगेटिव्ह पद्धतीने जे आता बाय रूल लावलेली आहे गव्हर्नमेंटने त्याप्रमाणे आपण ती कंडक्ट करतो की जेणेकरून, कारण आपल्याला माहिती आहे की एक्झाम हा विद्यार्थ्यांचा मिरर आहे, त्याचा तो आरसा आहे. म्हणून प्रत्येक टॉपिकला तो किती पुढे आलाय किंवा कुठल्या टॉपिकमध्ये तो किती मागे आहे त्याचं निगोशिएशन केलं जातं. आणि मग तो विद्यार्थी त्याच्याप्रमाणे जर तो फिजिक्स केमिस्ट्रीलाच मागे येत असेल आणि खूप उत्सुकता आहे त्याची की मला मेडिकलला जायचं आहे, तर त्याच्यासाठी अगोदर फिजिक्स केमिस्ट्री आम्ही फोकस करतो, जेणेकरून त्या 2 विषयामध्ये जर चांगला स्कोअर त्याला मिळत असेल, आपोआप त्याचा जो सोबत मेन सब्जेक्ट आहे बायो किंवा मॅथ्स, तर त्याच्यामध्ये तो बऱ्यापैकी कव्हर करतो. आणि एक्झाम पद्धती ही इतरांपेक्षा वेगळी की आमच्याकडे क्वेश्चन पेपर बरोबर आम्ही त्या विद्यार्थ्याला मी सांगू इच्छितो की आम्ही मॉडेल आन्सर शीट सुद्धा आम्ही त्याला प्रोव्हाइड करतो की जेणेकरून तो ज्यावेळेस क्लासच्या बाहेर निघेल की त्याला लगेचच आपल्याला आपण कुठे कमी पडतोय किंवा आपण काय चुकतोय ते त्याला लगेच कळणार आहे. नक्कीच, म्हणजे खूप चांगली गोष्ट आहे खरं तर. क्वेश्चन पेपर एक्झाम दिल्याच्या नंतर तुम्ही त्याला मॉडेल आन्सर मी थोडं बोर्डाचे काही पॅटर्न फॉलोअप करतो. जसं बोर्डाने आता 2-3 वर्षापासून ठरवलंय की विद्यार्थ्याला त्याच्या फोटो कॉपीज द्यायच्या. तर मला असं वाटतं की विद्यार्थ्यांच्या प्रगतीमध्ये एक्झाम हे याला खूप महत्व आहे. कारण
एक्झाम म्हटल्यानंतर सगळ्यांना कळत नकळत टेन्शन असतं होय. आणि 10वी आणि 12वी म्हटलं की अगदीच वेगळं घरामध्ये वातावरण सुद्धा त्या पद्धतीने तयार होतं. म्हणून आम्ही त्याच पद्धतीने तो प्रत्येक एक्झाम ही त्याची बोर्डाची आहे असं आमच्या कोचिंग क्लासेसमध्ये आम्ही प्रत्येक सेंटरला वातावरण तयार करूनच तो एक्झाम हॉलमध्ये जातो. अगदी छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा आम्ही त्यासाठी, आता ते सगळ्याच मी वेळाभावी सांगू शकत नाही, पण आम्ही त्या वापरतो. नक्कीच 11वी आणि 12वी सायन्सच्या विद्यार्थ्यांच्या मनात अनेक प्रश्न असतील, पालकांच्याही मनात अनेक प्रश्न असतील. फक्त एक सूचना करायची आहे तुम्हाला की जेव्हा तुम्ही प्रश्न विचाराल तेव्हा टीव्हीचा आवाज थोडासा कमी ठेवा, जेणेकरून तुम्ही व्यवस्थित प्रश्न विचारू शकता आणि सरही तुम्हाला व्यवस्थित मार्गदर्शन करू शकतील. मी पुन्हा एकदा विषय सांगते, तयारी 11वी आणि 12वी सायन्सची, तर त्या संदर्भात पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी आपले प्रश्न विचारायत अशी माझी मनापासून विनंती आहे. सर, एकूणच प्रोफेसर महाजन कोचिंग क्लासेस जेव्हा आपण म्हणतो तेव्हा क्लासेसमध्ये तुम्ही विद्यार्थ्यांचा शैक्षणिक कल कसा ओळखता आणि मग तुम्ही कसा ठरवता की या विद्यार्थ्याने नेमकं काय केलं पाहिजे आणि का बरं असं, असा का भर असतो तुमच्या कोचिंग क्लासेसचा? त्याची अनेक कारण आहेत. कारण ज्यावेळेस सुरुवातीला आई बाबा मुलासह येतात, बऱ्याच वेळेस सुरुवातीला विद्यार्थी येतो, कधीतरी आई बाबा येतात आणि वेगवेगळ्या पद्धतीने प्रश्न मांडतात की मला डॉक्टर व्हायचं आहे, मला इंजिनियर व्हायचं आहे, किंवा मला पायलट व्हायचं आहे, मला टीचर व्हायचं आहे, व्हॉट एव्हर. तर मग त्यावेळेस आल्यानंतर सगळ्यांचं ते एक गाऱ्हाण असतं. शिक्षक म्हटल्यानंतर तो गुरु, तर त्याच्याकडे ते गाऱ्हाण असतं की नेमकं आता आमच्या मुलाला काय करायचं. मग त्यावेळेस काय, तर त्यांची मनस्थिती अगोदर असते. आई म्हणते की माझ्या मुलाला डॉक्टर करायचंय, बाबा म्हणतात मी त्या फील्डमध्ये मला इंजिनियर करायचंय, आणि मुलाची इच्छा असते की नाही मला याच्या दोघांपैकी काहीच करायचं नाही. परवाचाच एक किस्सा आहे गमतीशीर, तर त्यातलं नाव न घेता सांगतो की अशा वेळेस आम्ही त्यांना नेमकं वेट अँड वॉच की थोडे दिवस तुम्ही थांबा, 11वी मध्ये पूर्ण फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स बायो ठेवा, मग आपण ठरवूया की हा फिजिक्स केमिस्ट्री बरोबर मॅथ्स मध्ये पुढे येतोय की बायोलॉजी मध्ये पुढे येतोय. कारण अशा वेळेस डिसिजन घेणं, आई बाबा आणि विद्यार्थी जर संभ्रमात असतील तर हा डिसिजन योग्य आहे की थोडं थांबा, वेट करा, त्याचे मार्क्स कसे येतात प्रत्येक एक्झामचे आपण ते बघूया आणि मग आपण प्लॅनिंग करूया की 12वी मध्ये मग मी त्याला जर इंजिनिअरिंग कडे जायचं असेल तर मी सरळ सांगतो की तू बायो ड्रॉप कर, जॉग्राफी घे, किंवा त्याच्या व्यतिरिक्त त्याला सांगतो की तू मॅथ्स ड्रॉप कर आणि बायो घे, म्हणजे जेणेकरून त्या विद्यार्थ्यांच्या द्विधा मनस्थितीतून अगोदर त्याला सोडवणं, त्याच्यानंतर त्याच्या कलागुणानुसार की त्याचा कल पाहिल्यानंतर मग त्याला रॅपिडली आपण त्याच्या मागे की बघ तू म्हटल्याप्रमाणे आम्ही सगळं करतोय, तुला हवं होतं इंजिनिअरिंग लाईनला, बाबांची आम्ही मन वळवून चर्चा करून प्लॅनिंग करून तुझं आता गोल आपण सेट केलंय, की गोल सेट करत असताना हे त्यांना विश्वासात घेणं खूप गरजेचं आहे. बऱ्याच वेळेस प्रत्येक कुटुंबामध्ये ही परिस्थिती येते की यस की नेमकं काय करायचं, तर त्यावेळेस हा डिसिजन मला तरी वाटतंय की तो योग्य राहील आणि जेणेकरून तो विद्यार्थी माझ्याकडे आल्यानंतर, आमच्या कोचिंग क्लासेसमध्ये आल्यानंतर काउन्सिलिंग, हे बघा प्रत्येक, मी असं म्हणणार नाही की आम्हीच काही जगा वेगळं शिकवतोय, प्रत्येक कोचिंग क्लास प्रत्येक कॉलेज पुन्हा सांगतो की तो त्याचं काम करतोय, प्रत्येक फॅकल्टी शिकवतोय, पण शेवटी आईबाबांचाही रोल विद्यार्थ्यांना मोटिवेट करणं, त्याच्या पाठीशी उभं राहणं खूप गरजेचं आहे की जेणेकरून तो विद्यार्थी अगोदरच जर आपण निगेटिव्ह असेल तर मला नाही वाटत की तो सक्सेस होईल म्हणून जेणेकरून की बेटा तू करतोय ना, तू फक्त योग्य कर, तुला पुढे जायचंय हे डोक्यात त्याने ठेवावं, आपोआप तो सक्सेस होतो. नक्कीच सर, मला असं विचारायचं की जसं तुम्ही सांगताय की तुम्ही कुठेतरी दिशा ठरवण्याचं मुलांच्या किंवा त्यांच्या भवितव्याचा प्रसंगी तुम्ही त्यांच्या आई वडिलांशीही बोलता, तर याच संदर्भात असे अनेक कोचिंग क्लासेस अवेलेबल आहेत सध्या, पुण्यामध्ये आहेत, मुंबईमध्ये आहेत. मग प्रोफेसर महाजन कोचिंग क्लास आणि हे इतर क्लास या दोघांमध्ये जर कंपॅरिझन केलं तर तुमच्या क्लासेसमध्ये नेमकं काय वेगळं आहे, विद्यार्थ्यांनी काय यावं तुमच्या क्लासेसमध्ये? असं वेगळेपणा म्हणण्यापेक्षा की आता सगळ्यात जो आहे, मी अगोदर आता यात 1 मिनिटापूर्वी तुम्हाला म्हटलं की शिकवणं, सगळे शिक्षक हे शिकवणार आहेत, सगळे शिक्षक हे चांगल्या पद्धतीने शिकवतात, पण विद्यार्थ्यांना मोटिवेशन करणं हे खूप गरजेचं आहे. अगदी लास्ट मोमेंटला जर तो फ्रस्ट्रेट होत असेल तर त्याला त्यातून बाहेर आणून, बेटा तुला हे करायचंय, दीदी तुला हे करायचंय, त्याच्या पाठीशी उभं राहून त्याच्या प्रमाणे प्लॅन करणं हे मी अगोदर करतो. कारण
सगळ्यांचीच इच्छा आहे की माझ्या मुलाला डॉक्टर व्हायचं आहे, त्याला बीजेला मिळालीच पाहिजे, त्याला COEPला ॲडमिशन मिळालीच पाहिजे. तो एक अट्टहास म्हणू आपण. पण तिथपर्यंत जाण्यासाठीचा जो प्रयत्न आहे, तो जो मार्ग आहे तो अगदी सरळ नाही. तो अगदी म्हणजे आपण म्हणू त्यात काटे आहेत की आत्ता पूर्वीसारखं फक्त थेअरीवर ॲडमिशन नाही मिळत. त्याला सोबत JEE किंवा त्याला सोबत मेडिकलची CET ही द्यायचीच आहे. तर त्याच्यामुळे आपल्या क्लासमधली जी काही वैशिष्ट्य आहेत ती वैशिष्ट्य मी सगळेच काही सांगू शकत नाही, पण अशी काही त्यातली वैशिष्ट्य आहेत की जेणेकरून तो विद्यार्थी आमच्याकडे आल्यानंतर निश्चितच सांगतो की तो 65-70चा विद्यार्थी 90-95 पर्यंत मी घेऊन जातो आणि 100% नेतो. नक्कीच. आपल्याला एक फोन येतो अलिबागवरनं, सुनीला यांचा. सुनीला, आपला प्रश्न विचारा. हॅलो, मी सुनीला पाटील अलिबागवरून बोलते. बोलत आहे. माझा मुलगा 12वी सायन्सला आहे, त्याचा PCMB ग्रुप आहे. तर मला एवढंच प्रश्न विचारायचा आहे की त्याने रोज किती तास अभ्यास करावा आणि कसा करावा, एवढंच फक्त सांगा मला. मला वाटतं झालं या प्रश्नाचं उत्तर, पण तुम्ही एकदा पुन्हा त्यांना सांगा. त्याने त्याच्या सोयीप्रमाणे त्याला अभ्यास करू देत. कारण काय असतं की जर तुम्ही म्हटलं बेटा सकाळी 4 वाजता उठून अभ्यास कर, पण तो रात्री किती वाजता झोपेल हाही मोठा विषय आहे. बरोबर. की मला त्याचं जे नियोजन आहे त्याने ते नियोजन ॲटलिस्ट सेल्फ स्टडी म्हणून जर म्हटलं तर साधारणपणे 2 ते 3 तास त्याने जर रोज अभ्यास केला निश्चितच तो चांगले मार्क्स घेऊ शकेल. पण त्याच्यासोबत ज्या त्याच्या वीकली टेस्ट होत आहेत, मी पुन्हा सांगतो, त्या वीकली टेस्टचा अभ्यास त्याला करावा लागेल. त्याला तो कंटाळा करून चालणार नाही की ज्या संडे टेस्ट किंवा वीकली टेस्ट किंवा 15 डेज ज्या असतील एक्झाम त्याने तो ॲडिशनल सपोर्ट, त्यामुळे तो सक्सेस होईल. नक्कीच सर. महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांसाठी किंवा त्यांच्या भवितव्यासाठी तुमचे काही प्लॅन्स आहेत का आणि त्याच्यासाठी तुम्ही हे कोचिंग क्लासेस ओपन केले आहेत का? हां, प्रश्न विद्यार्थ्यांच्या दृष्टीने किंवा आईबाबांच्या गेल्या एपिसोडमध्ये अनेक प्रश्न मला विचारले गेले की महाजन सर की तुम्ही अनेक जिल्ह्यांमध्ये का चालू करत नाहीत कोचिंग सेंटर. तर लवकरच आम्ही दिवाळीनंतर त्याचा एक शुभारंभ करतोय की प्रत्येक जिल्ह्यामध्ये आम्ही जे कष्टाळू शिक्षक आहेत की ज्यांना असं वाटतंय की आम्ही काहीतरी मुलांसाठी करावं, कारण मी सोशल वर्क करतोय, ओके, सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये आम्ही येतोय की मुलांना घडवण्याचं आम्ही काम करतोय. तर मला असं वाटतं की जे काही शिक्षक ज्या ज्या जिल्ह्यामध्ये, जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा तालुक्याच्या ठिकाणी जे स्वतःहून उत्सुक असतील की सर तुमचं आम्हाला एखादं युनिट, एखादी शाखा आम्हाला द्या, तर निश्चित आम्ही त्यांना मदत करू. अगदीच कुठलाही त्यांना त्रास होणार नाही की जेणेकरून मात्र त्यांना कुठले ट्रेनिंग्स किंवा काही असतील त्यांच्या जागी आम्ही त्यांना देऊ. कारण त्याची काळाची गरज आहे. मी असं बघतोय गेल्या काही वर्षांपासून, 15-20 वर्षांपासून, कारण शिक्षण मंत्री जे पूर्वी रामकृष्ण मोरे सर होते त्यांच्याबरोबर पहिलीपासून इंग्रजी हा जो विषय आला त्यावेळेस मी अगदीच यवतमाळपासून तर अगदी मुंबईतल्या ठाण्यांसारख्या अगदी पाड्यापाड्यांवर मी फिरलो आहे. तर तेव्हा मला असं लक्षात आलं की अजूनही ग्रामीण भागांपर्यंत शिक्षण पोहोचलेलं नाही. काही जिल्ह्यांमध्ये, काही तालुक्यांमध्ये थेअरी अगदी छान शिकवलं जातं, पण जे खरं कॉम्पिटेटिव्ह एक्झामची गरज आहे, JEE, IIT JEE आपण ज्याला म्हणूया, किंवा मेडिकल लाईनसाठी, तर निश्चितच आम्ही त्यांना त्या ठिकाणी मदत करू. आणि त्याच्यासोबत एक ज्युनियर टॅलेंट सर्च एक्झाम आम्ही चालू केलेली गेल्या वर्षापासून, गेल्या 3-4 वर्षापासून ते आहे, पण मूर्त स्वरूप करत गेल्या वर्षी आलं. सुवर्णा बोरचाटे मॅडमसह आम्ही ते युनिट छानपैकी राबवतोय. कारण ज्युनियर टॅलेंट जे आहे ती या महाराष्ट्रामध्ये आम्ही सर्च करतोय. तर निश्चितच ते आणि हे एकत्र जर संगम तो झाला तर निश्चित आम्ही अजून आपल्या महाराष्ट्रातील मुलं पुढच्यासाठी आम्ही पुढे पाठवण्याचा प्रयत्न करतोय. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आपण तयारी 11वी आणि 12वी सायन्सची या विषयाबद्दल बोलतोय आणि आपल्यासोबत आहेत प्रोफेसर महाजन. महाजन सर, आपण ब्रेकवर जाण्यापूर्वी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम बद्दल बोलत होतात, त्याच्याबद्दलच मला थोडंसं विचारायचं आहे की कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा अभ्यास विद्यार्थ्यांनी कधीपासून करावा, आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याचा अभ्यास हा 11वी आणि 12वीच्या अभ्यासाशी निगडीत आहे का, संलग्न आहे का? 11वी आणि 12वीच्या अभ्यासाबरोबरच त्याने तो करायचा आहे. ओके. कारण तो संलग्न असं की सिलेबस रिलेटेड, सब्जेक्ट रिलेटेडच तो आहे. कारण 11वी मध्ये प्रवेश घेतल्यानंतर फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायो ही जे त्याचे विषय आहेत त्याच्या सोबतच त्याला तो अभ्यास केल्यानंतरच त्याचा तो रिझल्ट
पुढे येणार आहे. कारण संलग्न याचा शब्दच असा झाला की त्याचा तुमच्या प्रश्नाचा अर्थच असा झाला की सोबत जर त्याने तयारी केली तरच हे सगळं शक्य आहे. कारण पूर्वी तो प्रकार होता की MST CET आपण जे म्हणायचं फक्त स्टेट लेव्हलला, तर आपण 12वीच्या बेसवरती CET होती. अजूनही ते डोक्यात आपल्या सगळ्यांचं तेच आहे की 12वीला आल्यानंतर अभ्यास करायचा का, तर नाही. 11वीच्या अगदी पहिल्या दिवसापासून पहिल्या चॅप्टर पासून त्याने तो करायचा. पण अजूनही विद्यार्थ्याने, स्टेट बोर्डच्या विद्यार्थ्यांना विशेष मी सांगेल की त्याने CBSEची बुक रेफर करणं गरजेची आहे. जी आपण NCERT जी बुक्स बनवतोय टेक्स्ट बुक, ती त्याला रेफर करावीच लागतील. कारण जॉईंट एंट्रन्स एक्झामसाठी जे IIT JEE विद्यार्थी देत आहेत मेन किंवा ॲडव्हान्स, तर त्यांच्या दृष्टीने हा अगदी प्रश्न आहे आजही. म्हणून गेल्या वर्षाचा जो रिझल्ट कमी झाला त्याची कारण तीच आहे. आपण सगळे स्टेट बोर्ड करत होतो आणि जी प्रश्न आली ते त्या लेवलला आलीत. त्यामुळे त्याला निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम, तो त्यात घाबरला. अशा 2-3 गोष्टी त्याला संलग्न होत्या. आणि म्हणून मला म्हणायचंय की त्याने 11वीच्या अगदी पहिल्या दिवसापासून अभ्यास करावा. आणि त्याच्यासाठी एक थोडी महत्त्वाचं म्हणजे त्याने रोज कमीत कमी MCQ, जर तो ऐकत असेल आता तर त्याला मी सांगतो की त्याने रोज MCQ प्रत्येक विषयाची, तो फिजिक्स असेल, केमिस्ट्री असेल, मॅथ्स असेल, बायो, साधारणतः 20 प्रश्न होतात रोज 4ही विषयांची. तर गुणिले 3 याप्रमाणे 60 क्वेश्चन जर त्याने आत्तापासून डोक्यात ठेवलं की मी आज ते प्रश्न करेल तरच जेवण करेल, असं कुठेतरी सुरुवात करावी जेणेकरून तो सक्सेस आतापासून होईल. कारण आता ही काळाची गरज आहे. बरोबर आहे. आपल्या आपण जर म्हणतोय की अरे मला मेडिकलला जायचंय, मार्क्स कसे येणार, आणि लोकांच्या डोक्यात अगोदर त्याने भाऊ करावा की सायन्सला विद्यार्थी ज्यावेळेस येतो तर ती भरमसाठ फीज लागते, डोक्यातनं काढून टाकावं. भरमसाठ अभ्यास केला तर निश्चित मार्क्स येतील. आणि ही 2च वर्ष आहे. मी म्हटलं की 180 डिग्रीमध्ये जर त्याला लाईफ चेंज करायचं आहे तर त्याने प्रामाणिकपणाने अभ्यास करायचा. आणि ह्या प्रश्न जर याप्रमाणे त्याने प्रत्येक महिना जवळजवळ 20, 22, 24 महिने त्याच्या हातात मिळतात, विचार करा, भरपूर प्रश्न त्याचे तयार होतील MCQ सुद्धा. बापरे, तुम्ही हे जे म्हणताय ना, मला स्वतःलाच दडपण यायला लागलंय. तर हे दडपण मला वाटतं विद्यार्थ्यांना पण आलं असेल. दडपणाशिवाय अभ्यास कसा करायचा याच्याबद्दल थोडंसं आमच्या विद्यार्थ्यांना सांगा. दडपणाशिवाय अभ्यास, मॅडम कुठली गोष्ट मनुष्य सवयीचा गुलाम आहे. बरोबर आहे. तर सवय जर त्याने, चांगली सवय जर त्याला लागली आणि ती सवय लावून घेण्यासाठीचा हा एक प्रयत्न आहे की अरे बाबा सुरुवातीपासून एक 4-5 क्वेश्चन्स तू जर प्रत्येक विषयामध्ये केलं तर आपण जसं म्हणतो थेंबे थेंबे तळे साचे, तीच पुनरावृत्ती होईल की हळूहळू. मी म्हणत नाही की तू दडपण घे, अगदीच तुला आजच काही डॉक्टर होणार नाही, तुला अजून 2 वर्षाचा कालावधी किंवा आत्ताच त्याला काही एक्झाम कॉम्पिटेटिव्ह द्यायची नाही. एप्रिल-मे महिन्यामध्ये सगळ्या एक्झाम आहेत. तर उलट दडपण न घेता त्याने अगदी आतापासून व्यवस्थितरित्या प्लॅन केला ना तर निश्चित सांगतो तो मार्क्स घेईल. कारण दडपण असं कुठलंही नाही. कारण दडपण केव्हा येतं की जर त्याने काही केलंच नाही तर दडपण येईल. बरोबर. पण जर तो अगदी प्रामाणिकपणाने अभ्यास करत आला अगदी सुरुवातीपासून तर त्याला दडपण घ्यायची काही गरज नाही. नक्कीच दडपण घ्यायची काही गरज नाहीये. सातत्यानं अभ्यास ठेवा असं सर सांगतायत. सर मला आणखी एक असं विचारायचं तुम्हाला की विद्यार्थ्यांच्या आहाराचा खूप जास्त महत्त्वाचा भाग असतो. हा आहार नेमका कसा असावा हा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे. पण एका छोट्याशा विश्रांतीची वेळ झाली. आपण पाहत राहा महाराष्ट्र कॉलिंग. ब्रेक नंतर महाराष्ट्र कॉलिंग मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. प्रोफेसर महाजन आपल्या सोबत आहेत. सर तुम्हाला मी ब्रेकवर जाण्यापूर्वी विचारलेलं की आहाराची सांगड कशी घालायची, कारण की आई बाबा सतत मागे लागतात की हे खा, हे खाऊ नको, तर काय करायला पाहिजे, कसा असावा आहार विद्यार्थ्यांचा? विद्यार्थ्यांचा आहार असा कसा असावा, थोडं आईबाबांनी पण विद्यार्थ्यांच्या मागे जास्त न लागता की त्याला जे आवडेल ते खाऊ द्यावं, पण ते अति नसावं. बऱ्याच वेळेस आपण थोडंसं पथ्य त्याच्यामध्ये पाळणं काही गोष्टींसाठी गरजेचं आहे. कारण ज्यावेळेस विद्यार्थ्याची झोप कमी होते, कारण 11वी-12वी सायन्सला आल्यानंतर साधारणतः 5.5, 6.5 तासच तो विद्यार्थी झोपतो. तर त्याच्याप्रमाणे त्याचं शेड्यूल बनवून विद्यार्थ्याने थोडं आज लक्षात घ्यावं की आपणही थोडं आईबाबा जे म्हणतील त्याप्रमाणे जर केलं तर सगळ्याच गोष्टी आपल्या मनासारख्या होतात असं नाही, पण काही ठिकाणी आपल्याला तो चेंज करावा लागेल. आणि आईबाबांनी थोडं बदाम काजू सारखे आयटम बाजूला ठेवावे, साधा आणि सकस आहार त्यांना द्यावा, पालेभाज्या जास्तीत जास्त जेवणामध्ये असाव्या. नक्कीच आई बाबांबद्दलच जेव्हा आपण बोलतोय तर या आई बाबांची भूमिका नेमकी काय असली पाहिजे 11वी आणि 12वी या वर्षामध्ये? सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे हा की आई बाबांची जी भूमिका आहे
ती भूमिका अगदी विद्यार्थ्यांच्या पाठीमागे त्याने उभं राहावं. कारण जसं स्वामी पाठीमागे सगळ्यांच्या उभे आहेत त्याप्रमाणे आईबाबांची भूमिका असावी की बेटा तू निश्चित यातून पुढे जाणार आहे, निश्चित तुला सक्सेस मिळणार आहे. ती सक्सेस स्टोरीसाठी फक्त 3च सीज मी आज सांगेल की आईबाबांसाठी सुद्धा आणि विद्यार्थ्यांच्यासाठी, की कन्सिस्टन्सी जर ठेवली, सातत्य जर ठेवलं तर एकाग्रता आणि आत्मविश्वास हा विद्यार्थ्यांचा वाढतो. तर आईबाबांनी सुद्धा विद्यार्थ्यांमागे जेव्हा उभं राहील की तुझ्याकडनं होणार नाही हा निगेटिव्ह शब्द आजपासून त्या डिक्शनरीतून काढून टाका बाजूला. की जर आपण आपल्या मुलालाच म्हटलं अरे तुझ्याकडनं शक्य आहे का, तुला हे काय होणार आहे का, तुझ्याकडनं जमणार आहे का, तर ते जमणारच नाही. त्याच्यापेक्षा त्याने की यस बेटा तू करू शकतोयस आणि त्याच्याकडनं ते होणार आहे. आणि तो विद्यार्थी त्यावेळेस निश्चित सांगतो की तो सक्सेस निश्चित मिळवून देतोय. कारण काय होतंय की आपण अनावधानाने त्या गोष्टी पुढे येतात आणि आपण ती करते म्हणून तू कर असं न करता, तो करतोय म्हणून तू कर असं न करता, त्याच्या मागे उभं राहून त्याला पॉझिटिव्हली पुढे बघा हेच मी म्हणेल. नक्कीच सर, जसं आपण म्हणतो की सेल्फ स्टडी एखादा विद्यार्थी करतो किंवा मग कॉलेज होमवर्क किंवा प्रॅक्टिकल कम्प्लीट असं झालं म्हणजे त्या विद्यार्थ्याचा अभ्यास पूर्ण झालाय का, याच्यामध्ये नेमका फरक काय आहे? तो प्रश्न जरा किचकट आहे. पण त्याच्यामध्ये बरेच वेळेस मुलं टंगळमंगळ अरे मी प्रॅक्टिकल आज केलोय म्हणजे जर्नल कम्प्लीट करायचं म्हणजे तो काही होमवर्क आहे. तर सेल्फ स्टडी हा वेगळा त्याने ठेवावा आणि निश्चितच त्याचं प्रॅक्टिकल असेल किंवा होमवर्क असेल हे वेगळं ठेवा. तो होमवर्क कॉलेजचा मिळत असेल किंवा प्रॉब्लेम्स मिळत असेल किंवा प्रॅक्टिकल त्याला मिळत असेल कम्प्लिशनला, तर त्याने ते एकत्र दाखवणे गरजेचं नाही की जेणेकरून मी तो अभ्यास करतोय. तो वेगळेपणा ठेवा. निश्चित त्याला सेल्फ स्टडीच करावा लागणार आहे. सगळं सायन्सला तो सक्सेस होणार आहे. नक्कीच सर, आपल्या खरं तर कार्यक्रमाची वेळ संपत आलेली आहे, पण तरी सुद्धा जाता जाता विद्यार्थ्यांसाठी आणि आई वडिलांसाठी तुम्ही काय कानमंत्र द्या? कानमंत्र म्हणण्यापेक्षा की मी निश्चित त्यांना सांगेल की उद्याच्या भविष्यासाठी तुमची गरज आहे. 21व्या शतकाकडे आपण जेव्हा वाटचाल करतोय, आपल्याबरोबर अब्दुल कलाम सरांसारखी मोठी माणसं सोबत आहेत, तर निश्चितच आपण त्याच्यामध्ये एक खारीचा का वाटा होईना उचलायचा आहे. तर मित्र, आज मी सांगेल या 11वी-12वी सायन्समध्ये तुम्ही प्रवेश घेतलाय, निश्चित तुमचं स्वागत आहे. पण आईबाबा म्हणून आपण आपल्या मुलांशी सोबत उभं राहा. निश्चितच ते विद्यार्थी सक्सेस होतील. काही अडचण आली आम्ही तुमच्या सोबत आहोत. आणि कुठेही काही प्रसंग येत असेल, त्याला जर शक्य नसेल तर निश्चित मला फोन करा. मी त्या विद्यार्थ्यांना, त्या आईबाबांना कुठेही तो असला महाराष्ट्रामध्ये तरी मी निश्चित मदत करेल असं मी आज यातून सांगू शकेल. नक्कीच सर, तुम्ही या कार्यक्रमात आलात आणि विद्यार्थ्यांना 11वी-12वीच्या विद्यार्थ्यांनी सायन्सची कशी तयारी करावी याच्याबद्दल मार्गदर्शन केलं, यासाठी आपले मनापासून आभार. नमस्कार.